तुझा फोन सुरू कर. तर बोलावी पटकन. चला, जय हिंद मित्रांनो. आणि 1 डिसेंबरला जो एक्झाम तुमची झाली राज्यसेवा MPSCची, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स, मेसेजेस, पर्सनल फोन्स मला आलेले. आणि प्रत्येकजण सध्या या विवंचनेमध्ये आहे की कट ऑफ किती जाणार. तर बऱ्याच लोकांना साधारणतः पर्सनली समजवण्याचा मी प्रयत्न केला होता. बट ऑल महाराष्ट्रातले पोरं जे काही 1 डिसेंबर 2024च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये बसलेले होते, तर त्या सगळ्यांना फायदेशीर ठरेल. तर अशा पद्धतीचे एक लेक्चर आयोजित करण्याचा विचार मी आता या सेशनमध्ये केलेला होता आणि तेच सत्र तुमच्या पुढे आयोजित करण्याचा मी लाईव्हमध्ये प्रयत्न करतो आहे. तर लाईव्ह क्लासला जेवढे लोक आहेत त्यांचं स्वागत आहे. जे रेकॉर्डेड लेक्चर नंतर बघतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि धन्यवाद असेल. तर मित्रांनो, मूळ मुद्द्यावरती आपण येऊया. तर हा संभ्रम निर्माण होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की MPSC या आयोगाने 2025 पासून राज्यसेवेच्या एक्झामचं पॅटर्न जे UPSCवर आधारित किंवा UPSCच्या धर्तीवर केलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये थोडा संभ्रम होण्याची शक्यता आहे, असं मला आत्तापर्यंत जेवढे काही मी फोन कॉल्स अटेंड केले, मेसेजेसला रिस्पॉन्ड केलं, त्याच्यावरनं हे लक्षात आलेलं आहे. कारण एवढी उत्सुकता किंवा कट ऑफ काय जाईल इतकी इंटेन्सिटी जाणून घेण्याची विद्यार्थी मित्रांमध्ये आजपर्यंत मी कदाचितच बघितलेली होती. आता उद्या 3-4 वाजेपर्यंत आयोगाची पहिली आन्सर की तुम्हाला येऊन जाईल. त्यानंतर याच्यापूर्वी 2 लेक्चर्स मी जे आहे संभावित प्रश्नाची त्या ठिकाणी उत्तरं काढून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. तर तो तुम्ही बघितला असेल कदाचित. तर तो तुम्ही तुमच्या आन्सर कीशी मिळता जुळता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे त्या क्लिअरली या ठिकाणी ज्या आहे विदाऊट डाऊट त्या क्लिअर होऊन जातील. नंबर फर्स्ट. नंबर सेकंड, की आता कट ऑफ काय जाणार. तर कट ऑफ मित्रांनो MPSCचा जो असतो किंवा UPSCचा जो असतो तो कॅटेगरी वाईज असतो. यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS, SC ST, OBC, NT, VJ आणि त्यातही महिला, पुरुष, त्याचबरोबर जे आहे खिलाडी किंवा स्पोर्ट्समन्स या सगळ्यांचे कट ऑफ विभिन्न पद्धतीचे लागत असतात. UPSC प्रमाणे MPSCचं स्वरूप कट ऑफच्या संदर्भामध्ये नसतं. तरी एक ओव्हरऑल एक जनरल अप्रिशिएशन आणि इन्फॉर्मेशनच्या आधारावर या पद्धतीच्या कट ऑफचं स्ट्रक्चर आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये 2021, 22, 23 याचा आधार असणार आहे. त्या आधारावर मी या ठिकाणी तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन आलो. तर त्या आधारांना विचारात घेऊन वर्तमानात किंवा ही जी 1 डिसेंबरची एक्झाम झाली तुमची त्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो याचा एक महत्त्वपूर्ण अंदाज या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतो. जर तुम्ही स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी जसं माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे की कट ऑफ किती असला पाहिजे जेणेकरून आपण मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला किती क्वेश्चन्स आणि किती मार्क्स आणायला पाहिजे या संदर्भातलं हे लेक्चर आहे. तर सगळ्याच मित्रांना त्याचा लाभ व्हावा अशी माझी एक हार्दिक इच्छा आहे. चला मूळ मुद्द्यावरती आपण या ठिकाणी वळूया. तर मित्रांनो, स्टेट सर्व्हिसेस 2023 म्हणजेच MPSC राज्यसेवा 2023चा संदर्भ या ठिकाणी जर आपण विचारात घेतला, ठीक आहे ना,
MPSC राज्य सेवा 2023. 1-2 वर्षाचं आकलन जर मागचं केलं तर थोडंसं पिक्चर क्लिअर आपल्या पुढे होऊ शकतं. तर यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ आणि आयोगाने जी कट ऑफ दिलेली होती ती एकीकडे मेल आहे, दुसरीकडे फिमेल आहे. जसं मी बोललो या ठिकाणी फिमेलला थोडंसं चढतं माप मेलच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग देतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तर 100 ते 104 ही कट ऑफ जी आहे ती मागच्या वर्षीची एक एक्सपेक्टेड होती आणि साधारणतः 2023 मध्ये जनरलची कट ऑफ जी आहे ती 108 या ठिकाणी होती आणि ही जनरलची कट ऑफ आहे. आता या अनुषंगाने ±5 तुम्ही करत जे आहे पुढच्या किंवा आपापल्या कॅटेगरीनुसार जे आहे यामध्ये आपला आकृतीबंध प्रस्थापित या ठिकाणी करू शकता. बरोबर आहे. तर हे पुरुषांची होती अर्थात मेल. 101 जी कट ऑफ आहे ती जनरल कॅटेगरीमध्येच होती. बरोबर, परंतु ती फिमेलची होती. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांना 7 मार्काचं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं गेलेलं होतं. आता 108 मार्क या ठिकाणी जर बघितलं तर ऍटलिस्ट 54 क्वेश्चन जर तुमचे विदाऊट निगेटिव्ह मार्किंग बरोबर असतील तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये जरी असले, मागच्या वर्षीची गोष्ट करताय सध्याची नाही, कारण आता मागच्या वर्षीचा संदर्भ घेण्याचं काय कारण आहे, कारण पास मध्ये किंवा प्रिव्हियस इयर्स मध्ये जी कट ऑफ होती त्याच्यामध्येच ±5 इकडे किंवा तिकडे अशा पद्धतीची कट ऑफ असते. त्याच्यामुळे हा संदर्भ या ठिकाणी घेणं आवश्यक असतं. तर साधारणतः तुम्हालाही हे आकलन करता येऊ शकतं. तर 2022 किंवा 2023 या 2 वर्षाची कट ऑफ जर तुम्ही या ठिकाणी आपापल्या कॅटेगरीनुसार कॅटेगराइज केली आणि काठिण्य पातळी किंवा सीट अप्रोप्रिएशन किती होतं, आता या वर्षी तुम्हाला माहिती आहे फक्त 274 सीट्स आहे. याच्या तुलनेत मागच्या वर्षी सीट्स अधिक होत्या. तर 2024 मध्ये केवळ 274 सीट्स आहे. आता या प्रोपोर्शन मध्ये आणि प्रिव्हियस 2023 ची जी कट ऑफ होती त्या प्रोपोर्शन मध्ये किती सिमिलॅरिटी आहे याच्यावरती या वर्षातली कट ऑफ डिपेंडंट असते मित्रांनो. बरोबर आहे. तर साधारणतः जर पाहिलं तर आणि ही 200 पैकी होती कधी 2023 मध्ये. 2023 मध्ये 108 जनरल कॅटेगरी मेल मध्ये, 101 नंबर जनरल कॅटेगरी फिमेल मध्ये, अशा पद्धतीची कट ऑफ होती. म्हणजे 54 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे होते. 108 हे मार्क्स आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. 2 मार्काचा एक क्वेश्चन जर या ठिकाणी आपण पकडला तर 50 गुणे 100 आणि 8 मार्कासाठी 4 प्रश्न, म्हणजे अशा पद्धतीने 54 क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला जे आहे मेलच्या संदर्भात जनरल कॅटेगरीमध्ये येतात. आता इथून मागे जर गेलो आपण तर 52 जवळपास क्वेश्चन्स जे आहे ते ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे असं मानायला हरकत नाही. 50 ते 52 क्वेश्चन SC अँड ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला पाहिजे असणार. त्यानंतर जे आहे जवळपास इतकेच मार्क्स तुम्हाला NT VJ, कारण प्रिलिमिनरीच्या एक्झाम मध्ये जास्त कट ऑफचा फरक पडत नसतो, कॅटेगरी कोणती असो किंवा कुठल्याही. एकतर 50% प्लस नंबर असल्याशिवाय तुम्ही जे आहे मुख्य परीक्षेची तयारी करूच नका. उद्या मी सांगितलं 3-4 वाजता जे आहे आयोगाची आन्सर की तुमच्या पुढे येणार आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे आहे आन्सर्स काढून दिलेले आहे. त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले अटेम्प्ट केलेले क्वेश्चन्स आणि राईट आन्सर सुद्धा काढून ठेवलेले असले पाहिजे. त्याच्यामध्ये नो डाऊट जे सिरियस विद्यार्थी आहे, जे एक्झामला जायचं आहे म्हणून जायचं आहे, यांच्याबद्दल मी या ठिकाणी नाही बोलत आहे. त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज पण नाही. बरोबर. तर असे विद्यार्थी सगळ्यात पहिले 2 क्रायटेरिया लक्षात ठेवायचे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये 50% वर जर तुम्हाला प्रिलिमिनरी असो किंवा मेन्स असो यामध्ये नंबर येत नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. नंबर फर्स्ट.
इथे जर पाहिलं तुम्ही 2022 पहा, 2023 पहा, 2024 पहा, 24चाही तोच रेशिओ असणार आहे. तर 50% प्लस नंबर्स तुम्हाला या ठिकाणी पास करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणजे आवश्यक आहेतच. दुसरं, काही लोकांना भ्रम असतो की माझा तर NT आहे, VJ आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे आणि त्याच्यामुळे मला खूप रिलॅक्सेशन पहिल्या परीक्षेपासून मिळेल. तर तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतो, प्रिलिमिनरी आणि मेन्समध्ये तुम्ही ज्या जातीचे किंवा कॅटेगरीचे आहे त्याचा कुठलाही लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या बरोबरच कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे आणि ओपन कॅटेगरीच्या नुसारच तुम्हाला कम्पीट करायचं आहे मित्रांनो. जेव्हा इंटरव्ह्यू द्याल आणि फायनल रिझल्ट जेव्हा लागतो ना, तेव्हा तुम्हाला जातीच्या रिझर्वेशन किंवा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट रिझर्वेशन जे आहे आर्थिक दृष्टिकोनातनं त्याचा फायदा निश्चितपणे मिळतो. असं नाही आहे की मिळत नाही. परंतु प्री आणि मेन्सच्या एक्झाममध्ये फार लिस्ट डिफरन्स असतं, ते नगण्य असतं, ते विचारात घेण्यासारखं सुद्धा नसतं. त्याच्यामुळे कॅटेगरी तुमची जनरल असो, ओबीसी असो, SC ST असो, NT VJ असो, EWS असो, EBC असो, काही घेणं देणं नाही. दोनही परीक्षा अर्थात प्रिलिमिनरी आणि मेन्स या दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला 50% वर मार्क्स आणणे आवश्यक आहे, म्हणजे आहे. जर असं असेल, कॅटेगरी कोणती असो, तर तुम्ही उद्यापासून मेनची प्रिपरेशन या ठिकाणी सुरू करू शकता. MPSC 2024च्या अनुषंगाने आणि 6 महिन्याच्या नंतर जी होणारी UPSC आहे त्यामध्ये सुद्धा हाच प्रोपोर्शन कायम असणार आहे. त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची गरज नाहीये. बरोबर आहे? या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे जवळपास 75% प्रश्नांची उत्तरं आत्तापर्यंत मी जे बोललो आणि जे विविध मेसेजेस किंवा फोन कॉल्स मला आले त्याच्या आधारावर जवळपास सगळ्या प्रश्नांचं संक्षिप्त उत्तर देण्याचा या ठिकाणी आत्तापर्यंत मी प्रयत्न केलेला आहे. आता जाऊया आपण 2024च्या 1 डिसेंबर 2024 ला झालेली जी तुमची एक्झाम आहे याच्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकते त्या संदर्भामध्ये. मागच्या वर्षी पाहिला आपण जनरल कॅटेगरीमध्ये 54 कट ऑफ म्हणजे क्वेश्चनची गेलेली होती. याचा अर्थ जनरल कॅटेगरीचा जर मुलगा असेल तर त्याला 108 मार्क्स या ठिकाणी अचीव्ड केल्याच्या नंतर मेन्स एक्झाम देण्यासाठी तो पात्र ठरलेला होता, असं आपल्याला एक सर्वसाधारण आकलन या आधारावर करता येतं. दुसरं, या वर्षीच्या पेपराची काठिण्य पातळी आणि त्याचबरोबर जे आहे नंबर ऑफ अवेलेबल सीट, तर 274 सीट्स वर्तमानात या वर्षी जे आहे या ऍड मध्ये निघालेल्या आहे. दुसरं, 2025 पासून जे आहे एक्झाम होणार आहे तुमची डिस्क्रिप्टिव्ह टाईप, त्यामुळे काठिण्य पातळी या वर्षीच्या पेपरची जी आहे तुलनात्मक दृष्ट्या जवळपास 30% प्रश्नाची काठिण्य पातळी जी होती ती ॲज पर UPSC ची लेवल होती असं म्हणायला हरकत नाही. कारण शब्दसंदर्भाचा जो या ठिकाणी वापर MPSC ने या वर्षीच्या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये केलेला आहे, तर सर्वसाधारण पोराच्या पचनी तो पडत नाही, हे या ठिकाणी माझ्या आकलनात आलेलं आहे. जसं डिफिशियन्सी, अनइक्वालिटी, ॲसिमेट्री या सगळ्या शब्दांचे फार गर्भित अर्थ समजण्यासाठी फार मोठं वाचन त्याचबरोबर आकलन क्षमता तीव्र असण्याची गरज आहे, हे या ठिकाणी दिसून येते. दुसरं, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सीटांची संख्या जी आहे ती कमी झाल्यामुळे या ठिकाणी माझा एक्सपेक्टेड स्कोर जर कोणी विचारत असेल की किती मार्क्स आल्याच्या नंतर सर यावर्षी आम्हाला मुख्य परीक्षा देण्याचा चान्स मिळेल, तर जनरल कॅटेगरीमध्ये मित्रांनो ॲटलिस्ट 60 क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे. लिहून घ्या, 60 क्वेश्चन्स म्हणजे सेफेस्ट स्कोर आहे. आणि 60 विदाऊट निगेटिव्ह मार्किंग ज्यांचे येत असतील त्यांनी चादर घेऊन मस्त आजच्या दिवस झोपून जा आणि उद्यापासून मुख्य परीक्षेच्या प्रिपरेशनची सुरुवात कुणालाही न विचारता करू शकता तुम्ही. बरोबर आहे? आता याच्यामध्ये जे आहे 58 ते 60 जे कॅटेगरी आहे ते OBC कॅटेगरी आहे. बरोबर.
55 ते 58 जे आहे ते SC आणि ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला करता येईल आणि 50 ते 55 उर्वरित EWS, NT, VJ त्यानंतर जे आहे हँडिकॅप या सगळ्या कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जाणार आहे. तर 60 ते 50 या कॅटेगरीमध्ये तर 60 ही जनरलची मॅक्झिमम कट ऑफ आहे आणि 50 ही फिजिकली हँडिकॅप किंवा MPSCच्या किंवा आयोगाच्या लिस्टनुसार सर्वाधिक कमी प्रगत असलेली जी जमात आहे त्याची कॅटेगरी जी असेल तर त्याच्या कॅटेगरीमध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. याचा अर्थ नंबर ऑफ मार्क्स मध्ये जर कट ऑफ पाहिजे असेल तर ती 120 ते 100 या नंबर ऑफ मार्क्स मध्ये तुम्हाला गेली पाहिजे असं माझं एक स्वाभाविक आकलन आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. उद्या 3-4 वाजेपर्यंत तुमची आन्सर की पण येऊन जाईल आणि त्या आन्सर कीनुसार या कट ऑफ लेवलमध्ये आपल्याला आपला परफॉर्मन्स चेक करता येण्याचा चान्स उद्या 3 वाजेपर्यंत तुम्हाला मिळेल आफ्टर 24 अवर्स. परंतु एक अतिसंभाव्य आणि म्हणून 60 क्वेश्चन्स तुमचे जर असतील तर तो भारतातला सर्वात सेफेस्ट स्कोर आहे आणि 1 डिसेंबर 2024च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम अत्यंत सुरक्षित स्कोर या ठिकाणी मानला गेला पाहिजे. तर 60 क्वेश्चन म्हणजे 120 मार्क्स ज्या विद्यार्थी मित्रांनी प्राप्त केलेले आहे 1 डिसेंबर 2024च्या परीक्षेमध्ये त्यांना मेन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा या ठिकाणी देण्याचा मानस तयार होतो आणि इतरांनी आतापासून प्रयत्न करा. भविष्यात तुमचाही रिझल्ट पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आता याच्यामध्ये प्लस मायनस 5 होऊ शकतं मित्रांनो, बरोबर आहे. आता आम्ही काही भविष्यवेत्ता नाही आहे, त्यामुळे जे आहे प्लस मायनस 1 पासून 2 पासून तर 5 पर्यंत क्वेश्चनचं फ्लक्च्युएशन येऊ शकतं, बरोबर आहे. तर 55 ते 60 पण होऊ शकतं जनरल कॅटेगरीमध्ये. आता यामध्ये जरी तुमचा स्कोर असला तरी तो सेफेस्ट स्कोर मानला पाहिजे, जसं आपलं थंबनेल आहे. समजलंय का? सेफ स्कोर जो आहे तो 55 ते 60 आहे. कोणतीही कॅटेगरी असो, जर आपल्याला विचारलं कोण एनी कॅटेगरी, मला जर कोणी विचारेल मी कॅटेगरीचा या ठिकाणी विचारच करत नाही. 55 ते 60 तुमची कट ऑफ असेल, कोणतीही कॅटेगरी असो, ओपन असो, ओबीसी असो, SC ST असो, VJ असो, EWS असो, आरामात तुमचा रिझल्ट जो आहे तो मेन्स एक्झाम देण्यासाठी तुम्हाला पात्र ठरवणारा निश्चितपणे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून येण्याची शक्यता आहे. तर बाकीच्या गोष्टी जरी आपल्याला विचारात नाही घेतल्या तरी 55 ते 60 हा एक सेफेस्ट स्कोर आहे असं माझं एक मत आहे, एक माझं आकलन आहे. 1 डिसेंबर 2024च्या परीक्षेच्या काठिण्य पातळी किंवा सर्वे अंग प्रत्यंग पडताळून पाहिल्याच्या नंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला तुमच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाची उत्तरं या शॉर्ट सेशनमधनं प्राप्त झालेली असली पाहिजे. या व्यतिरिक्त अजून काही क्वेरीज असल्यास तुम्ही जे आहे कॉमेंट बॉक्समध्ये येऊ शकता. नोटिफिकेशन सबस्क्राईब करा. येण्यासाठी मित्रांना शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. काही क्वेरीज असेल तर या ठिकाणी पुन्हा त्या संदर्भामध्ये तुम्ही जे आहे आपण मेसेज टू मेसेज या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. याशिवाय खाली नंबर दिलेले अकॅडमीचे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फायनली कॉल करू शकता. तिथून सुद्धा तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन तुमच्या क्वेरीज शांत करण्यासाठी प्राप्त होऊ शकते. तर मित्रांना शेअर करा, नोटिफाय जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच पद्धतीच्या अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम प्राप्त होण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करण्याची गरज आहे आणि वेदांता ज्युनियर ॲप डाउनलोड करून घ्या. बरेचसे लोक आहे की ज्यांना आत्तापासून 2025च्या एक्झामचे डोहाळे लागलेले आहे. तर या संदर्भात सुद्धा अतिरिक्त इन्फॉर्मेशन किंवा भविष्यातल्या रणनीतीच्या संबंधात काही तुमचे जर नियोजन असतील तर याबाबतची माहिती सुद्धा तुम्हाला ऑफिशियल चॅनलवरती प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही यथासंभव तुमच्या
आयोजित प्रश्नांना यथासंभव एक सॅटिस्फॅक्टरी उत्तर देण्याचा जरूर मी या ठिकाणी प्रयत्न करेल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं त्यासाठी आवश्यक आहे, कारण तुम्हाला नोटिफिकेशन सातत्यानं प्राप्त झाले पाहिजेत. तर उद्याच्या पुन्हा लाईव्ह लेक्चरमध्ये भेटूया सकाळी 9:30 वाजता. लाईव्ह सेशनमध्ये एक नवीन विषय, आज इकॉनॉमी झाला, उद्या आपण IR किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि बरेचसे विषय आहे त्या संबंधात काय होतं ते आपण बघणार आहोत. तर तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.